मागील महिन्यात पोस्टाच्या ज्या जागा निघल्या होत्या 44,000च्या वर जागा होत्या पूर्ण महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये. त्या सर्व जागासाठी सर्वांनी फॉर्म भरलेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूची गरज नव्हती. डायरेक्ट तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कनुसारच तुमचं सिलेक्शन होणार होतं. त्यासाठी भरपूर लोकांनी फॉर्म भरलेला आहे. या फॉर्ममध्ये लक्षात घ्या, हे मेरिटनुसार तुमच्या सिलेक्शन होणार आहे आणि त्याची यादी जस्ट आताच 2 दिवसापूर्वी पोर्टलला जाहीर झालेली आहे. याबद्दलचाच पूर्ण आढावा घेणारा हा आपला व्हिडिओ. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेकमध्ये. इथे मिळेल तुम्हाला पूर्ण माहिती मराठीमधून. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सिलेक्शन यादी जाहीर झालेली आहे. तर तुम्ही या यादीमध्ये तुम्ही बघू शकता क्लिअरली. स्टार्टिंगला त्यांनी पॉईंट दिलेला आहे. दी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शुड गेट देअर डॉक्युमेंट व्हेरीफाईड थ्रू द डिव्हिजनल हेड मेन्शन्ड अगेन द नेम ऑन ऑर बिफोर 3 सप्टेंबर 2024. म्हणजेच जे जे कॅन्डिडेट सिलेक्शन झालेले आहे खाली लिस्टमध्ये, त्यांनी 3 सप्टेंबर 2024पर्यंत त्यांच्या जवळच्या डिव्हिजनल ऑफिसर, म्हणजे खाली लिस्टमध्ये शेवटच्या कॉलममध्ये दिलेलं आहे तुम्हाला, ते जे काही डिव्हिजन असेल ना तुमचं, त्या डिव्हिजनला जाऊन ते तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये तुमचं कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, तुमचं डोमिसाईल, आधार कार्ड, ह्या सर्व गोष्टी ओरिजिनल स्वरूपात तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. तिथून 3 तारखेच्या आत व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 3 तारखेच्या आत व्हेरीफाय नाही करून घेतलं तर तुमचा ॲप्लिकेशन जे बाद होऊ शकतं. त्यामुळं लवकरात लवकर जाऊन तुमचं ॲप्लिकेशन व्हेरीफाय करून घ्या. ॲप्लिकेशन व्हेरीफाय झालं तर तुम्ही सिलेक्टेड ठरणार आहात. त्याचबरोबर द शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट शुड रिपोर्ट द व्हेरिफिकेशन अलॉंग विथ ओरिजिनल अँड 2 सेट ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ ऑल द रिलेव्हंट डॉक्युमेंट. म्हणजेच जसं आत्ता मी सगळे डॉक्युमेंटची लिस्ट सांगितली, जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केले होते ते सर्व डॉक्युमेंट, त्याचे प्रत्येकाच्या 2-2 कॉपीज, ते आपण सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची साईन केलेले असे डॉक्युमेंट, सर्वांचे 2-2 झेरॉक्स कॉपी तुम्ही घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणजेच तिथले ऑफिसर तुमचे व्हेरीफाय ओरिजिनल डॉक्युमेंट तर बघतीलच, त्याचबरोबर झेरॉक्स कॉपी पण त्यांच्याकडे ठेवणार आहेत ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करून. म्हणजे पुढील प्रोसेससाठी सोपं जाईल तुमच्या जॉईनिंगसाठी. तर खाली लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता, इकडे सिरियल नंबर वाईज लिस्ट आहे. त्याच्यामध्ये सेकंड कॉलम आहे डिव्हिजन, ज्याच्यामध्ये तुमचं जे काय डिव्हिजन असेल डिस्ट्रिक्ट वाईज, अकोला, आता नगर, अकोला, पुणे, मुंबई, ऑल महाराष्ट्र जे काय डिव्हिजन सर्व असतील ते दाखवले आहेत. सर्व लिस्ट मी वाचून दाखवू शकत नाही, तुम्हाला फक्त बेसिक माहिती देतो याच्यातली. डिव्हिजन नंतर त्याचे सेकंड कॉलम आहे ऑफिस, म्हणजे तुम्ही ज्या ऑफिस, म्हणजे त्या डिव्हिजनमधलं जे ऑफिस आहे ज्याच्या अंडर तुमचं पोस्ट ऑफिस आहे, त्या ऑफिसचं नाव आहे. त्या ऑफिसनंतर तुमचं पोस्ट नेम, म्हणजे तुम्ही ज्या पोस्ट ऑफिसला अप्लाय केलेलं आहे प्रिफरन्सनुसार, त्यातील तुमचं प्रिफरन्सनुसार जिथं सिलेक्शन झालं असेल ते पोस्ट ऑफिस. त्याच्यानंतर पोस्ट कम्युनिटी, याच्यामध्ये तुमचं कास्ट आणि किंवा ओपन असं जे काय असेल ते उल्लेख असेल, जसं EWS, ओपन, SC, ST, जे कॅटेगरीनुसार तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल ते कास्ट मेन्शन आहे. त्या कास्टच्या पुढे रजिस्ट्रेशन नंबर, तुम्ही फॉर्म भरताना जो रजिस्ट्रेशन नंबर तयार झाला तुमचा तो नंबर इथं मेन्शन आहे. त्यामुळे इथं नाव कोणाचंही डिस्क्लोज केलेलं नाही आहे, त्यामुळे कोणालाही ट्रॅक करता येणार नाही की तो नंबर कोणाचा आहे. तो नंबर ज्याचा आहे त्यालाच माहिती असणार आहे की त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. कोणाचाही प्रायव्हसी डेटा लीक होत नाही याच्यामध्ये. त्यानंतर पुढील पॉईंट आहे पर्सेंटेज ऑफ मार्क ऑब्टेन्ड, म्हणजे तुम्ही 10वीच्या मार्कनुसार फॉर्म भरलेला आहे. तुमच्या 10वीच्या किती मार्कला तुमचं सिलेक्शन झालं आहे ते मार्क आहे, त्याच्याबद्दल आपण थोडक्यात पुढे बोलूया. आणि लास्ट कॉलम आहे डॉक्युमेंट टू बी व्हेरीफाईड विथ, म्हणजेच तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते कुठल्या डिव्हिजनच्या अंडर तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, त्या डिव्हिजनचं नाव आहे. त्या एरियानुसार डिव्हिजन जे नाव असेल, ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी त्या डिव्हिजनला जाणं गरजेचं आहे त्यांच्या डॉक्युमेंटसहित. आता मार्कबद्दल आपण बोलायला गेलं तर तुम्ही बघू शकता इथं जे पर्सेंटेज ऑफ मार्क ऑब्टेन्ड, तुम्ही जर स्क्रोल केलं पूर्ण PDF तर तुम्हाला लक्षात येईल मॅक्झिमम कॅन्डिडेट हे 90+ आहेत. म्हणजे टॉपर जे हुशार आहेत त्यांनी या पोस्टसाठी फॉर्म जास्त भरलेला आहे असं म्हणता येईल. परंतु तुम्ही बघू शकता 10वीच्या टॉपर मुलांनी देखील पोस्ट 1 या पदासाठी अर्ज भरलेला आहे. मग तुम्ही बघू शकता याच्यामध्ये फॉर्म किती आले असतील, कारण 90+ जे फॉर्म मार्क आहेत त्यांचंच फक्त सिलेक्शन इथं झालेलं दिसून येतं. 1-2 कॅन्डिडेट तर असे आहेत की 100% पण मेन्शन आहेत. ॲक्च्युली 100% कोणाला मार्क नाही आहेत, त्यांनी चुकून टाकला असेल, त्या व्हेरिफिकेशनमध्ये त्यांना प्रॉब्लेम येणारच आहे. तो 100% असं 10वीला मार्क 100% कोणाला नसताच शक्यतो, कारण आपल्या भाषा विषयामध्ये मार्क 1-2 कटिंग होतातच. त्यामुळे त्यांना व्हेरिफिकेशनला ती गोष्ट कळून येईल की त्यांच्याकडनं चूक झाली, किंवा जर ते चूक दुरुस्ती करण्यासारखे असेल
तर तिथले ऑफिसर ठरवतील त्यांना घ्यायचं का नाही सेवेमध्ये त्या मार्कनुसार. आणि जसं म्हणलं मग अशी त्याप्रमाणे लवकरात लवकर तुम्ही त्याची प्रोसेस फॉलो करा 3 तारखेच्या आतमध्ये आणि जॉईनिंग तुमचं करून घ्या. तर तुम्ही ही PDF पूर्ण तुम्हाला बघू शकता. तुम्हाला याची लिंक पण दिलेली आहे PDFची. पूर्ण PDF डाउनलोड करून घ्या. त्यात तुमचा नंबर आहे का, रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुम्ही सर्च करू शकता. कंट्रोल F दाबून तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाईप करून फाइंड करू शकता पूर्ण लिस्ट वाचत बसण्यापेक्षा. जर तुमचा असेल लागलेला नंबर तर अभिनंदन, जर नसेल लागलं तर वेट फॉर नेक्स्ट म्हणजेच पुढील भरतीची वाट बघा. पुढील भरतीला पण ट्राय करू शकता. ज्यांचा नंबर लागला त्यांच्यासाठी अभिनंदन आहे. याच्यासारख्या नवीन व्हिडिओसाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे याचे नवीन अपडेट तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.